नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ही आली होती, मात्र त्यानंतर ही धमकी नव्हती तर अफवा होती अशी बातमी समोर आली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे सगळ्यांना गेटवर रोखलं होतं. पोलिसांकडून कसून तपास केला गेला, मात्र यामध्ये काहीच आढळलं नाही. धमकीचा ईमेल आल्यानं पोलिसांची शोध मोहीम मात्र त्यानंतर सुरू झाली आहे. ईमेलमध्ये विधिमंडळासह मेट्रो शेअर बाजार उडवण्याची धमकी होती. ही धमकी सकाळी 6:57 आल्याची सभापतींनी माहिती दिली. तसंच हा धमकीचा मेल खलिस्तानी आंदोलकांशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. ईमेल आला होता, ही बाब खरी आहे. अजून ईमेलचा सोर्स कुठून होता, ईमेल कोणी पाठवला होता ह्याचा तपास सध्या चालू आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला असे हॉक्स ईमेल्स धमक्यांचे येत असतात. प्राथमिकदृष्ट्या अशाच पद्धतीचा हा ईमेल असावा असा अंदाज आहे. तथापि विधिमंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॉडने इथे येऊन पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे. इथे कुठल्याही पद्धतीचा धोका नाही. तर विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीवरून विरोधक आणि सत्ताधारी हे आमने सामने आले. गृहमंत्री काय करतायत असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असून नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. याचा अर्थ असा आहे की मुंबई सुरक्षित नाही. मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. मुंबई सुरक्षित नाही अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत देखील केलं जातंय. देवाभाऊ हे सक्षम गृहमंत्री आहेत, त्यामुळं मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत कुणाची झालेली नाही. जेव्हापासनं केंद्रामध्ये मोदीजींचं आणि राज्यांमध्ये देवाभाऊंचं सरकार आलंय, मुंबईकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघू शकलं नाही. मुंबईमध्ये बॉम्ब तर सोडा, एखादी चुकीची गोष्ट देखील होत नाही, कारण राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत. सकाळी हा बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आला होता. त्यानंतर गेटवर सर्व कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवलं होतं. पोलिसांकडून तपास सुरू झाला. बॉम्ब स्क्वॉडकडून संपूर्ण विधान भवन या ठिकाणी बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल आल्यानंतर या ठिकाणी तपास सुरू झाला. मात्र ही अफवा होती असं त्यानंतर समोर आलंय. मात्र हा मेल आल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बॉम्ब स्क्वॉड पथकाकडून संपूर्ण विधान भवन तपासला गेला, मात्र कुठेही बॉम्ब आढळला नाही. ही केवळ अफवा होती अशी माहिती समोर आली. मात्र तरी सुद्धा हा मेल कुठून आलेला आहे, कुणी केलेला आहे याचा पोलीस तपास करतायत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेंद्र, सकाळी हा मेल आला होता, त्यानंतर संपूर्ण तपास केलेला आहे. तपासानंतर ही अफवा आहे असं समजलेलं आहे. अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या. पोलीस तपासामध्ये नेमकं काय समोर आलंय? दिवसभर पोलीस तपास झाला असेल, काय नेमकं समोर आलंय? नक्कीच जगदीश, अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे आणि या ठिकाणी राज्यातील जे ते आमदार येत असतात, ते जनतेचे प्रश्न मांडत असतात. आणि अशा वेळेस जर धमकीचा जो बॉम्ब ठेवल्याची जो मेल आल्यानंतर जी आपली सुरक्षा यंत्रणा आहे ती कामाला लागली होती. सकाळी 6:57 हा जो मेल आला तो पोलिसांना समजला. त्यानंतर इथली जी सुरक्षा यंत्रणा आहे ती काटेकोरपणे पूर्ण विधान भवनाची तपासणी करत होती. एकीकडे पाहिलं तर आपण श्वान पथक किंवा बॉम्ब शोधक पथक हेही या ठिकाणी आलं होतं. मात्र या सगळ्या तपासानंतर इथे बॉम्ब नसल्याचं इथे निष्पन्न झालं. आणि त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर काळजीस्तव जे ते कर्मचारी असतील विधान भवनातील आणि पत्रकार असतील, सध्या वार्तांकन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे ते राज्यातील पत्रकार असतात ते या ठिकाणी येत असतात. त्यामुळे यांची खबरदारी म्हणून जे ते सर्वांना विधानमंडळात येण्यासाठी रोखलं होतं. मात्र पूर्ण जी चौकशी झाली होती आणि पूर्ण तपासणी झाली होती त्यामध्ये बॉम्ब नसल्याची सांगण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर हा बॉम्ब ठेवल्याचा जो मेल होता तो
खलिस्तानी आर्मीकडून पाठवण्यात आला होता, पण त्याचं नेमकं केंद्रस्थान काय आहे, ते कुठून पाठवलं होतं याच्याबाबत सध्या तपास चालू आहेत. विधिमंडळ असेल किंवा बँका असतील, शेअर मार्केट असेल, अशा ज्या आहेत त्या इमारतींना उडवण्यासाठी हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. मात्र या प्रकरणाचा हा सगळा पोलिसांचा मेल तपास सुरू आहे. आपल्या नेमका मेल कुणी केलेला आहे, कुठून आलेला आहे याचा तपास सुरू आहे. महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा.